नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीमुळे खूप मोठं संकट टळलेलं असतं आणि खूप मोठ्या सत्याचा उलगडासुद्धा झालेला असतो। प्रतिमाला वेडं करण्यामागे नक्की कुणाचा हात आहे हे आता रविराज काका आणि अर्जुन यांच्या लक्षात आलेलं असतं। प्रतिमाला गोळ्या देऊन तिचा मेंदू कमजोर करण्याचं काम हे प्रिया नाहीतर नागराज या दोघांचं काम आहे हे सत्य रविराज काकांच्या लक्षात आलेलं असतं आणि याची सुरुवात सायलीपासूनच झालेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे प्रतिमाला ज्या गोळ्या दिल्या जात आहेत त्या गोळ्यांमध्ये काहीतरी गडबड आहे हे सायलीने शोधून काढलेलं असतं। प्रिस्क्रिप्शनमध्ये दिलेली गोळी आणि त्याचबरोबर प्रिस्क्रिप्शन शिवायसुद्धा एक गोळी दिली जाते हे सत्य आता सायलीला कळलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, या संपूर्ण गोष्टीच्या खोलामध्ये गेल्यानंतर इथे आता दुसरी गोळी ही नक्की कोण देत असेल तेव्हा दोन लोकांची नावंही समोर आलेली असतात आणि ती म्हणजे प्रिया आणि नागराज। कारण इथे आता स्वतः प्रतिमाने ही नावं सांगितलेली असतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये प्रतिमाला पुन्हा वेडं करण्यामागे इथे आता रविराज काकांच्या लक्षात येतं की प्रिया आणि नागराजचा हात आहे। त्याच्यामुळे इथे आता या गोष्टीच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो। तेव्हा इथे गुन्हेगार ही प्रिया आहे हे आता समोर आलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने आता मूळ सूत्रधार प्रिया असून तिने कशासाठी प्रतिमाला वेडं करण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्या गोष्टींचा उलगडा इथे आता अर्जुन आणि रविराज काका यांनी मिळून केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी उलगडत जातात ते आपण आता सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुन आणि सायली दोघेजण आता डेटवरती गेलेले असतात। अर्जुनला सायलीचा मूड चांगला करायचा असतो आणि तिच्याकडून लहानपणीच्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात। कारण इथे आता लहानपणीच्या सगळ्या आठवणी सायली विसरून गेलेली असते। कारण तिचा अपघात झालेला असतो ही गोष्ट अर्जुनला माहिती असते। पण आता अर्जुनला सायलीकडून काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतात। तिला लहानपणीची तिची ओळख काही आठवते का, तिला तिचं नाव, तिचे आईवडील कोण असतील हे आठवतं का ते बघायचं असतं। पण इथे आता अर्जुन जेव्हा लहानपणीच्या गोष्टी तिच्यासमोर सांगतो तेव्हा सायलीला इथे त्या गोष्टी आठवत असतात। पण तिच्या मेंदूवरती असा काही ताण येतो की इथे आता सायलीची तब्येत बिघडत असते। तेव्हा अर्जुन म्हणतो की लहानपणीच्या काही आठवणी आठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर नेहमी सायलीच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होतो आणि सायलीला चक्कर येत असते। नक्की अशा तिच्या लहानपणीच्या कुठल्या आठवणी असतील ज्या आठवल्यानंतर सायलीला चक्कर येत असते, असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो की आता सायलीला तिच्या लहानपणाबद्दल काही विचारायला नको, कुठेतरी जाऊया, आता जेवून घरी गेलेलंच बरं असं अर्जुनला वाटतो। तेव्हा इथे अर्जुन सायली दोघेजण जेवण वगैरे करतात आणि आता घरी आलेले असतात। घरी आल्यानंतर इथे सायली पुन्हा आपलं रुटीन सुरू करते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली सकाळी अर्जुनबरोबर डेटवरती जाण्याच्या आधी प्रतिमाला तिच्या 2 गोळ्या देऊन गेलेल्या असते। प्रतिमाला गोळ्या दिल्यानंतर ती डेटवरती जात असताना प्रतिमाला सांगते की तुमच्या गोळ्यासुद्धा संपल्यात, मी घरी परत येत असताना तुमच्या गोळ्या घेऊन येईन आणि ती आपल्याबरोबर जाताना प्रिस्क्रिप्शनसुद्धा घेऊन जाते। तेव्हा इथे दोघेजण जेवायला बसलेले असताना अर्जुन म्हणतो की सायली, प्रतिमा आत्याच्या गोळ्या घ्यायच्या आहेत ना, तू एक काम कर, तू लगेच गोळ्यासुद्धा ऑर्डर कर, आपण घरी जाईपर्यंत गोळ्यासुद्धा येतील। तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, आता मेडिकलमध्ये जाण्यापेक्षा मी प्रतिमा आत्यांच्या गोळ्या आपल्या नेहमीच्या मेडिकलमधून ऑर्डर करते। आपण पुरडाजी, बाबा, त्याचबरोबर आई सगळ्यांच्या गोळ्या तिथूनच मागवतो ना, मग प्रतिमा आत्यांच्या गोळ्यासुद्धा मी तिथूनच ऑर्डर करते। तेव्हा इथे प्रिस्क्रिप्शनचा फोटो काढून सायलीने मेडिकलला पाठवलेला असतो आणि संध्याकाळपर्यंत गोळ्या आल्या पाहिजे असं सुद्धा सांगितलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली घरी येते आणि मग घरी आल्यानंतर इथे गोळ्या घेऊन दादासुद्धा आलेले असतात। तेव्हा इथे सायली सुभेदार असं नाव घेतलं जातं आणि गोळ्या तिच्या हातामध्ये दिल्या जातात। तेव्हा सायलीची सवय असते एखादी गोष्ट मागवली की ती चेक करायची। तेव्हा सायली त्या गोळ्या चेक करते तर त्याच्यामध्ये फक्त गोळीचं एकच पॉकेट असतं। तेव्हा सायली म्हणते, अहो दादा, मी तर तुम्हाला 2 गोळ्या सांगितल्या होत्या ना, तुम्ही तर एकच गोळीचं पॉकेट आणले। तेव्हा इथे दादा म्हणतात, मॅडम असं होणार नाही, तुम्ही प्रिस्क्रिप्शनचा फोटो पाठवलाय ना
त्याच्यामध्ये एकाच गोळीचं नाव आहे, मग मी एकच गोळी घेऊन येणार ना? तेव्हा सायली म्हणते, नाही दादा, पण प्रतिमा आत्यांना तर आम्ही 2 गोळ्या देतो, तेव्हा 2 गोळ्याच असतील ना प्रिस्क्रिप्शनमध्ये. तेव्हा अर्जुन इथे म्हणत असतो, बायको तू जो फोटो पाठवला होतास तो एकदा चेक कर बरं. तेव्हा सायली इथे फोटो चेक करते आणि म्हणते, हो बरोबर आहे, याच्यामध्ये तर एकाच गोळीचं नाव आहे. मग प्रतिमा आत्या, तुम्ही जेव्हा गोळ्या घ्यायचात तेव्हा तुम्ही जेवणानंतर रोज 2 गोळ्या घेत होता ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो मी तर 2 गोळ्या घेत होते. तेव्हा इथे सायली म्हणते, दादा मग जर इथे एकच गोळी लिहिले मग प्रतिमा आता दुसरी गोळी कुठली घ्यायची? तेव्हा दादा म्हणतात, हे बघा, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये एकच गोळी लिहून दिली, त्यामुळे ऑर्डरसुद्धा एका गोळीची आली. तेव्हा या मॅडम आता दुसरी कुठली गोळी घेत होत्या हे आपल्याला कसं कळणार? कारण प्रिस्क्रिप्शनमध्ये फक्त एका गोळीचं नाव आहे. मग दुसरी गोळी ही प्रिस्क्रिप्शनशिवाय त्या घेत होत्या का? मग ती जर कुठली गोळी असेल तर ती आपल्याला कळायला हवी ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला टेन्शन येतं. सायली म्हणते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. ती म्हणते, दादा तुम्ही आलात तरी चालेल, मी नंतर तुम्हाला फोन करून दुसरी गोळी कुठली आहे ते सुद्धा सांगेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता म्हणत असते, पण प्रतिमा आत्या, प्रिस्क्रिप्शनवरती जर एकाच गोळीचं नाव लिहिलं आहे, ते सुद्धा विश्वासातल्या डॉक्टर श्रद्धा यांनी, तर मग ती दुसरी गोळी कुठली असेल? तेव्हा इथे सायली म्हणते की काहीतरी गडबड नक्की आहे. प्रतिमा आत्या, ती दुसरी गोळी तुम्ही प्रिस्क्रिप्शनशिवाय घेताय का? ती गोळी कुणी दिली तुम्हाला? तेव्हा प्रतिमा म्हणते, आता मला काय माहिती सायली, अगं मला ज्या गोळ्या देतात त्या मी घेते आणि खाते. कधी सुमन देते, कधी हे देतात, कधी नागराज भाऊजी देतात. मला नाही माहिती ती गोळी नक्की कुणी मला दिली. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणते, प्रतिमा आत्या थांबा, मी डॉक्टरांनाच फोन करते आणि त्यांना विचारून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता डॉक्टर श्रद्धा यांना फोन करते आणि म्हणत असते की डॉक्टर, मी सायली बोलते, तुम्ही प्रतिमा आत्यांना आता गोळी बदलून दिली आहे ना? मग प्रिस्क्रिप्शनवरती तुम्ही एकच गोळी जर लिहिले आणि ऑर्डरसुद्धा एकाच गोळीची आली, तर आत्तापर्यंत अगदी महिना 2 महिने प्रतिमा आत्या 2 गोळ्या खात आहेत, मग ती दुसरी गोळी कुठली आहे? तेव्हा इथे डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात की 1 मिनिट, मी काय म्हणते, मी आता घरी येते तुमच्याकडे आणि त्या गोळ्या मी स्वतः चेक करते. मी प्रतिमाला फक्त एकच गोळी वाढवून दिले आणि तीसुद्धा थोडी जास्त पॉवरची आहे, म्हणून ती मी एकच द्यायला सांगितले. तेव्हा मी आल्याशिवाय आता गोळी देऊ नका. मी त्या गोळ्या चेक करते, त्यानंतरच त्या गोळ्या आपण प्रतिमाला देऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर श्रद्धा आता घरी येत असतात. तेव्हा रविराज काका म्हणत असतात, पण गोळ्या या वेगळ्या कशा काय असू शकतात? म्हणजे जर इथे डॉक्टर श्रद्धा यांनी एकच गोळी लिहिली, तर मग आम्ही 2 गोळ्या कुठल्या देतोय हे मला पण माहिती नाही आहे. आणि जेव्हा घरी गोळ्यांची ऑर्डर येते तेव्हा नेहमी तिला 2च गोळ्या येत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर श्रद्धा आता सुभेदारांच्या घरी येतात. सायलीने सांगितलेलं असतं की जोपर्यंत आता डॉक्टर इथे स्वतः येत नाही, गोळ्या चेक करत नाही, तोपर्यंत आपण आता या गोळ्या प्रतिमा आत्यांना द्यायच्या नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता डॉक्टरांजवळ बोललेली असते. डॉक्टर श्रद्धा तिथे येतात आणि म्हणतात की बघू दे मला आता कुठली गोळी ऑर्डर केलेली आहे. तेव्हा सायली म्हणते, हे बघा, ही गोळी मी आता ऑर्डर केली आहे प्रतिमा आत्यांसाठी आणि ती एकच आलेली आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अगदी बरोबर, ही गोळी जी मागवली आहे ना, तीच मी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवली आहे. आणि दुसरी गोळी कुठे आहे, जी गोळी तुम्ही तिला या गोळीबरोबर देत होता? तेव्हा इथे त्या गोळीचा फोटोसुद्धा इथे आता रविराज काकांनी आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवलेला असतो, कारण जर कधी गोळ्या संपल्या तर लगेच ऑर्डर करता याव्या म्हणून. आणि इथे आता ज्या वेळेला गोळ्या ऑर्डर केल्या जात होत्या तेव्हा जे बिल येत होतं, त्या बिलमध्ये त्या गोळीचं नावसुद्धा मेन्शन असतं. जेव्हा ऑनलाईन पेमेंट करत असतात तेव्हा ते बिल रविराज काकांच्या मोबाईलवरती आलेलं असतं आणि त्यामुळे त्या गोळीचं नावसुद्धा इथे डॉक्टर श्रद्धा यांना भेटतं. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणते, हे काय, ही गोळी तुम्ही प्रतिमाला देत होता या गोळीबरोबर? अहो तुम्हाला माहिती आहे का ही गोळी किती वाईट आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, वाईट म्हणजे? तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की ही गोळी इतकी वाईट आहे की ही गोळी जर घेतली तर प्रतिमाची स्मृती येणं लांबच राहिलं, पण तिचा जो मेंदू व्यवस्थित चालतोय ना, तो सुद्धा शिथिल होऊन जाईल. म्हणजे तिचा मेंदू हळूहळू कमकुवत होत जाईल. कळतंय का तुम्हाला? म्हणजे ह्या गोळ्या नाही घेतल्या तरीसुद्धा प्रतिमाची स्मृती परत येऊ शकते, पण जर ही गोळी घेतली ना तर तिला आत्ताचं काय, तिला आधीचं तर काही आठवणार नाहीच, पण आता तिने काय केले ना थोड्या वेळापूर्वी ते सुद्धा तिला कळणार नाही. इतकी हानिकारक ही गोळी आहे. म्हणजे आपला जो मेंदू आहे ना,
तो कमकुवत होत जातो, म्हणजे आपला मेंदू काहीच काम करत नाही, अशी ही गोळी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा म्हणत असते, तरीच मी ही गोळी कधी घेतली ना की मला जास्तीची झोप यायची आणि काही वेळा तर मी काय काम केलं मी काय खाल्ले हे सुद्धा माझ्या लक्षात येत नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात, पण ह्या गोळ्या आता प्रतिमाला कोण देत आहे? तेव्हा रविराज काका म्हणतात की ह्या गोळ्या तर म्हणजे सुमनसुद्धा देते, नागराजसुद्धा देतो कधी कधी, आणि त्याच्यानंतरला जेव्हा तन्वी होती ना तीसुद्धा देत होती. तेव्हा इथे डॉक्टर श्रद्धा म्हणतात, पण ह्या आता मेंदू कमकुवत होण्याच्या गोळ्या तुमच्या घरातल्या कुणी प्रतिमाला का बरं दिल्या असतील? नक्की हा हेतू कुणाचा असेल? मी तर दिलेला नाही आहेत, मग आधीच्या डॉक्टरांनी दिल्या असतील का? तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात, पण डॉक्टर श्रद्धा, जेव्हापासून तुमची ट्रीटमेंट घेतली तेव्हापासून आम्ही कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतलेलीच नाही आहे. मग आता मेंदू कमकुवत होण्याच्या गोळ्या दुसरा डॉक्टर तरी का देईल ना? तेव्हा इथे आता रविराज काका तर म्हणतात की मला तर माहितीच नाही, सुमन ही जबाबदारी पार पाडत होती. त्यानंतर इथे आता अर्जुन म्हणत असतो की मला कळत नाही आहे, पण सुमन काकी ही गोळी का देईल? त्या बिचारीला तर गोळ्यासुद्धा कळत नाही. तेव्हा रविराज काका म्हणतात, हो ना, म्हणजे नागराजने सांगितलं होतं सुमनला की तू वहिनींच्या गोळ्या वगैरे लक्षात ठेवायच्या, तू गोळ्या द्यायच्या. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे अर्जुन म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. याआधी या गोळ्या कुणी दिल्या असतील? प्रतिमा, आता तुझ्या काही लक्षात आहे का? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की अर्जुन, जेव्हा तन्वी होती ना घरी, तेव्हा तन्वी म्हणायची की गोळ्यांची जबाबदारी मी पार पाडणार. तीच गोळ्या ऑर्डर करायची आणि तीच त्या गोळ्या मला द्यायची. जबरदस्तीने दूध प्यायला द्यायची. कधी कधी तर दुधाच्या ग्लासमध्ये सुद्धा गोळी मला दिसायची. हे सगळं तन्वी करायची. जेव्हा तन्वी असायची ना तेव्हा ती गोळ्या मला हाताने सुद्धा खाऊ द्यायची नाही. नेहमी तीच मला गोळ्या द्यायला यायची. तेव्हा रविराज काका म्हणतात, हो, मी सुद्धा एकदा दोनदा प्रयत्न केला होता गोळ्या देण्याचा. तेव्हा इथे तन्वी म्हणाली की गोळ्यांची जबाबदारी तिची आहे, ऑर्डरसुद्धा तीच करणार आणि देणारसुद्धा तीच, आणि तिच्यानंतरला नागराजसुद्धा द्यायचा गोळ्या आणि सुमनसुद्धा द्यायची. मला वाटायचं की गोळ्या व्यवस्थित दिल्या जात आहेत, तेव्हा मी कधी या गोष्टींमध्ये लक्ष दिलं नाही. तर प्रेक्षकांनो, आता इथे रविराज काकांना संशय आलेला असतो की इथे आता सुमन तर साधी भोळी आहे, तिला यातलं काही कळतच नाही. मात्र नागराज आणि तन्वी हे दोघेजण तर ही गोळी ऑर्डर करत होते. मग या दोघांनी तर गडबड केलेली नाही आहे ना? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो की सिनियर, एक काम करूया का? ज्या वेळेला तन्वीने आता जेव्हा जेव्हा गोळ्या ऑर्डर केलेल्या आहेत तेव्हा तेव्हा तिने कुठल्या मेडिकलमधून गोळ्या ऑर्डर केल्यात, तुला काही आयडिया आहे का? तेव्हा इथे एकदा मेडिकलमधून गोळ्या आल्या होत्या, तेव्हा त्या मेडिकल स्टोअरचं नाव माझ्या लक्षात आहे, तिथून ती गोळ्या ऑर्डर करायची. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ज्या मेडिकल स्टोअरमधून तन्वी त्या गोळ्या ऑर्डर करायची ना, त्या मेडिकल स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की मला इथे प्रतिमा किल्लेदार हिच्या गोळ्या घेऊन जायचं आहे. तेव्हा इथे आता प्रियाचा माणूस, म्हणजे ज्या मेडिकलमध्ये कामाला असतो, त्याला माहिती असतं, प्रियाने सांगूनच ठेवलेलं असतं की प्रतिमाच्या गोळ्या जेव्हा ऑर्डर केल्या जातील किंवा कुणी इथे घ्यायला येईल तेव्हा पॉकेटमध्ये 2 गोळ्या द्यायच्या, म्हणजे मेंदू कमकुवत होण्याची गोळीसुद्धा न विसरता द्यायची, तुझे पैसे तुला मिळत राहतील, असं प्रियाने त्या मुलाला आधीच सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच तिथे दुसरा मुलगा ती ऑर्डर आता द्यायला जाणार, तेवढ्यातच तो मुलगा म्हणतो, जो प्रियाने तिथे आता कामासाठी ठेवलेला असतो, तो मुलगा म्हणतो की 1 मिनिट थांबा, तुमच्या ऑर्डर मी देतो, मी तुम्हाला गोळ्या देतो. तेव्हा इथे प्रतिमाच्या गोळीबरोबरच इथे त्यांनी मेंदू कमकुवत होण्याची गोळीसुद्धा टाकून दिलेली असते. तेव्हा मग अर्जुन पुढे येतो आणि ती गोळी बघत असतो आणि अर्जुन पुन्हा मागे जातो आणि म्हणतो की मी तुला जी गोळी द्यायला सांगितली त्या प्रिस्क्रिप्शनवरती एकच गोळी आहे, मग ही दुसरी गोळी तू कसली दिलीस? तेव्हा तो मुलगा घाबरतो आणि म्हणतो, हे बघा, नेहमी तुम्ही 2 गोळ्या घेऊन जाता म्हणून मी ती गोळीसुद्धा टाकून दिलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण प्रिस्क्रिप्शनवरती तर एकच गोळीचं नाव आहे, मग ही दुसरी गोळी का देतोयस तू? तेव्हा इथे अर्जुन त्या मुलाला आता मारण्याची धमकी देतो, पोलिसांच्या ताब्यात देण्याची जेव्हा धमकी देतो तेव्हा तो मुलगा म्हणतो, माफ करा सर, माफ करा, एक मुलगी इथे यायची आणि तिने मला सांगितलं होतं की प्रतिमा किल्लेदार हिची जेव्हा जेव्हा गोळ्या मागितल्या जातील तेव्हा ही गोळी आठवणीने द्यायची म्हणून, आणि जर नाही दिलीस ना तर ती मला कामावरून काढून टाकेल अशी मला धमकी दिली होती, म्हणून ही गोळी मी न विसरता देत होतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, त्या मुलीचं नाव काय आहे तर तन्वी किल्लेदार असं तिने मला नाव सांगितलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचं नाव समोर आलेलं असतं, प्रिया मधुकर हे नावसुद्धा सांगितलेलं असतं.
आणि त्यामुळे तिथून गोळ्या ऑर्डर करणारी ही प्रियाच होती हे नाव आता समोर आल्यानंतर सगळ्यांचा संशय खात्रीत बदललेला असतो आणि सगळ्यांना कळतं की ती प्रियाच होती जिने इथे मेंदू कमकुवत होण्याची गोळी प्रतिमासाठी ऑर्डर केली होती। त्यामुळे नागराजवरती संशय न जाता इथे प्रियावरती संशय गेलेला असतो। पण प्रिया जेलमध्ये गेल्यानंतरसुद्धा नागराजने ती गोळी एकदा ऑर्डर केलेली असते असं प्रतिमाला कळलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन आणि रविराज काका यांचा संशय एकावर नाही तर दोघांवरती गेलेला असतो। प्रतिमाला वेडं करण्यामागे सुमनचा तर हात असू शकत नाही, कारण ती खूपच जास्त साधीभोळी आहे। एकतर प्रिया नाहीतर एकतर नागराज, पण दोघेही प्रतिमाला वेडं करण्याचा प्रयत्न का करत असतील असा संशय आता अर्जुन आणि रविराज या दोघांना सुद्धा आलेला असतो। नक्की यामागे काय कारण असू शकतं हे आता रविराज काका आणि अर्जुन त्याचबरोबर सायली खोलावरती जाऊन शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात। प्रतिमाला वेडं करण्यामागे नक्की काय कारण असेल, त्यांना हे सगळं का करावंसं वाटलं, प्रतिमाची जर स्मृती परत आली तर प्रियाचं काही भांडं फुटेल का असा संशय आता अर्जुनला आलेला असतो।